बाई घरी सासूला सांगितलं, म्हणले मी चाले ब्लाऊजचं माप द्यायला त्या टेलरकडं. असं खोटं बोलून आले. आणि या बाई या शिरप्याची वाट पाहते माझ्या बॉयफ्रेंडची. अजूनही असा पत्ता नाही. याला समजायला पाहिजे ना, लवकर गेलं पाहिजे आपण. याला कळत नाही. येऊ दे आता, थांब त्याच्याकडं पाहतेच मी. कोण आहे? सोम्या? हाय रम्या. रम्याच आहे मला माहिती. हात तर शिरप्यावानी लागू राहिली बाई. शिरप्याच काय ना? शिरप्या काय का रे तू एवढ्यांचे नाव घेतले? यांचे तू असं लपडे का? कोण? स्वाम्या येते आमका धमका. नाही तो स्वामी आणि रम्या आहे ना, ते आमच्या घरा शेजारचे आहे ना. ती काय एवढी माव टिंगल करता का? मला खरं काय सांग स्वाम्या, त्यांचं नाव खरं काय सांग मला. अरे बाबा रम्या आहे ना. ए बाबा बिबा नको. अरे शिरप्या रम्या आहे ना, तो त्याच गलीत राहायचा ना आमच्या. तो पुढे राहायचा आणि स्वामी मागं राहायचा आणि मी मध्ये राहायचे. आणि मग आमच्या घरी टीव्ही होती ना, मग ते दोघं जण माझ्याकडे यायचे टीव्ही पाहायला. दोघं जण यायचे टीव्ही पाहायला यायचे. टीव्ही पाहायला संगच यायचे मग पुढे यायचे. हा म्हणजे तसे संघच यायचे. आम्ही तिघे जण आहे ना एकदम जवळचे मित्र मैत्री. काय करत नव्हते ना. तुला सांगते आमचं टीव्ही पाहायचं झालं रे झालं का आम्ही लपाछपी खेळायचो. आणि लपाछपी खेळायला तुला सांगते आमची जनावरांची पडी होती का, त्या पडी मध्ये मी लपून बसायचे. हा आणि नाही का तो रम्या आहे ना, रम्याने आम्ही दोघं जण लपायचो. आणि तो स्वामी आहे ना, तो मागून आम्हाला पाहायला यायचा. हा का तुम्ही काय करते? हा आम्ही फक्त लपायचे का काय काय करत होते? नाही फक्त आम्ही ना असं लपून नाही ना, असं फुसफुस बोलायचं. शाळेतल्या गप्पा मारायच्या आम्ही. असं ना. हा लाज वाटायची सांगायला? फुसफुस परत होते नाही का? सांगायला लाज वाटायची का तुला? जे खरं ते सांगितलं लपू मत होते मग तुम्ही लपडे का जायचं तिला? मग काय लपडं म्हणजे काय हेच कळत नव्हतं तेव्हा मला. हा? काय लपडं म्हणजे काय? कपडे काढून लपत होते का तशी लपत होती? नाही कपडे काढून नाही. कपडे राहायचे. काय लाज वाटायची शरम वाटायची मला सांगायला? अय बाबा तू काय मा नवरा नाही एवढा पावर करू राहिला. नवऱ्यापेक्षा माझा पावर जास्त आहे तुझ्यावर. हा पावर जास्त आहे म्हणून. लय रुबाब करायचं नाही. आता बायको इज्जतीत राहायचं इज्जतीत. एक तर तू या असा काळ तोंड्या तो आम्ही नशिबात म्हणजे मी तुला पास केलं हेच नशीब समज. काळा माणूस का वाया जाते? काळ्या माझ्या दृष्टी होत नाही. तरी पण मी काय म्हणते तुला चांगला भेटत होता मग काळ्या सगळं लपडे केलं. तुला एक सांगू का शिरप्या, तू ना रागू नको. मला आहे ना खरंच तू आवडत होती. आवडतं वरच्यावर. यांचे नाव कसं काय घेतो? अरे बाबा तुला सांगितलं ना आमचं शाळेमधलं ते शाळेतले लहानपणी. आता मला तू सांग, तुला शाळेतल्या मैत्रिणी असतीलच ना लहानपणीच्या? नाही मला माहित तर होतं, मैत्री नव्हतं. आणि मग तू त्यांच्या संग लपाछपी खेळत नसेल? लपाछपी खेळत नाही ते फक्त ठेकी बरोबर खेळायचो मी. मग ठकी संघ का होईना पण खेळत होता ना. मग आता मला सांग ठकीन तुम्ही काय काय करायचं? हानी म्हणून करत होतो. म्हणजे डायरेक्ट? अगं ते भांडे घालता मग तो आमचं दाटमुटीचं लग्न झालं. मग आम्ही हानी म्हणून गेलो. कुठं? दाटमुटीचं. म्हणजे मुद्दाम? हा मुद्दामचं खेळात. हा आणि मग ते संसार केला आम्ही. मग हानी म्हणला गेल्यावर काय 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 केलं तुम्ही? तिकडे काहीच नाही केलं आम्ही. खोटं बोल नको बरं का शिरप्या. नाही त्या आता या ढेकूळ पाहिलं का मी तोडलं का डोकं उडील आता. खरं हानी म्हणून खोटं हानी म्हणून होता. खरं सांगतो आता मला. आम्ही तिकडे काहीच नाही केलं. फक्त ना ती म्हणायची तू मा पप्पाचे मी तू पप्पी हेच केलं फक्त. तो घेतली खोटी दाटमुटीची. म्हणजे दाटी मोठी करून सगळं करून घेतलं तर पप्पी घेतली हानिमून केला. मग आता राहिलं काय करायचं? काय राहिलं करायचं आता? हा मग ते केलं ना आम्ही. ते म्हणजे जेवण खाऊ नाही केलं आम्ही. तिकडं स्वयंपाक करायची त्याची वावरात भांडे कोंडे बुळकुळायचे. मग तिकडे जेवायचो. खोटं बोल नको. तू काय म्हणलं? जेवलं का? तू काय म्हणलं ते केलं म्हणजे काय केलं मला सांग. दुपार झाली का आमचा दिवस जायचा. मग आम्ही झोपायचो एकत्र झोपायचो आम्ही. एकत्र झोप? नवरा बायको सारखं दाटमुटीच. बाबा तो दाटी मुठी ना आता बास कर. म्हणजे तो दाटी मुठी करून सगळं केलं आणि मी एवढं त्या राम्याचं स्वाम्याचं सांगायला लागले तर माव केवढे खवाळा आहे ना. तो काय मोकळा होता ना रामेला स्वाम्याला. म्हणजे काय मोकळं? दार हा आणि तू नव्हता का ठकीला दार उघड? काय मी याची तू याच्यासाठी बोलावलं का इकडं? एक तर तुझ्यासाठी मी ती माझी सासू एवढी खट्याळ आहे. तिला मी विचारलं म्हणले ते आले टेलर कोण जाऊन ब्लाऊजचं माप घेऊन आणि इकडे आले ते बहाणं करून तुझ्यासाठी ना रे. हा आणि तू त्या ठकीचं भूषण सांगू राहिला मला. ते दाटमुटीचं होतं ना आमचं काय नव्हतं. ते ठकीत काय एवढं? काय त्या ठकीमध्ये? पुढे काय एवढं?
आता सोडलं ना टाकीला. कवाय मी नाही तर मी तुला सोडेल बरं का सांगते. ते लहानपणी सोडून गेले मी. सोडेल. तिचं लग्न झालं ना तिच्या घरी मी माझ्या घरी. हा ना. हा आता काय नाही. ते आलं म्हणून हा तोंडा पुढं आलं म्हणून. बरं मग आता काय मला म्हण ये भेटायला. मग आता बोल ना काय. आता काय तुला माहिती नाही का रोजचं काय राहते आपलं भेटायला. नको बाबा सारखं तुला आलं का तुला नुसतं पप्पीच याड. त्या पप्प्या घेऊन बरं पप्पी घेतो तर घेतो नुसती पप्पी नाही घेत चावतोय बी पण मग गाल पार लाल करून ठेवले तो. मला आहे ना मला तू पप्पीला आवडते याला. हा मी आज चाव चाव पप्पी घेतो. एवढं चावत होतं फार दात किती वाटत येतोय. त्याला काय होतं हा त्याला काय होतंय. आणि एखादं म्हणलं काय झालं म्हणा मच्छर चावली म्हणा. हा हा एका दिवशी ना गेलोच का तोडून गालाचा म्हणजे माय सासूला घरी ती दिवशी तो गाल कुठे गेला मग काय सांगू. आतून लॉस कधी ना आतून तुला तुला मला खरी ठेक येतं मला लपडं होतं नाही रे. हा हे शक्य का लपडं करीन तर तुझ्या संगच करीन नाही तर करणार सुद्धा नाही. असंच मरून जाईल पण कोणा संग लपडं करणार नाही. तुझ्या का तुम्ही बाई काढून दिली का ना. बाबा तुला माहिती आहे ना हं? मी मा नवऱ्याला सकाळी 5 ला उठून कंपनीत काढून देते तुझ्यासाठी का तर मग मा सासूला खोटं खोटं सांगते. आपल्याला अडचण. हा का तर तो घरी जर असला ना तर ये माग माग म्हणून मी काय करते त्याला म्हणते रविवारच्या दिवशी देते त्याला काढून. लवकर डबा बनवून द्यायचा पार्टी. अरे बाबा तुझ्यासाठी 5 लाच उठते म्हणून आता इतके डोळे झाकू राहिले. झोपू का झोप मांडू झोप ना का मांडी झोप. झोप ना झोप ना मांडू मी आता झोपते बाबा झोप झोप मरते मला ना लय झोप राहिली. आलं झोप रे माझं सोनूला झोपलं. जू बाळा जू रे जू. तुला लय गाणे येत आहे ना. मग मला गाणे म्हणलं पाय बंद थापड होतं लगेच झोपायची ती गाणी. माई नुसते डोळे अडकू राहिले बाबा. युग युग गाई बाळाला दूध देई सई बाई ग बाई. ए तुला ते याचं गाणं येते ते म्हणणार आहे. कांचं ते नाही ते सायराट पिक्चर मधलं कांचं रे ते नाही का ते आर्चिन पारशाचं. आहे ते आरती जाऊ दे पैसा जाऊ तिकडे मला नाही ती येत. मला मापतीचे गाणे येते. जू बाळा जू म्हणायचं. हा. जू बाळा जू रे जू जू. तू पाहिले कडक झाली रे. मग आता दगडावणी झाली. अरे अमन तो वहिनीला पाहिलं का? कोणाला? वहिनीला तवाले वहिनीला? हा अरे 2 तास झाले तशी ब्लाऊज टाकायला जाते म्हणे मी तशी गेली तर आलीच नाही ना अजून घरी. ती इकडं पाहिली मी आंब्या ते काय नाव तेच झाडाचं ते लिंबासारखं झाड नाही करत बकाना बकाना हा ते शिरपतरावच्या वावरातला तिड मी पाहिली होती बस पाय तिडून जाऊन. वावरात गेली हा काय मी तिकडच पाहिलं होतं मी. इकडं अशी जाऊ का? हा इकून असं मधी. माझं छोनुलं छोनुलं न माझं छकुल छपुर. हे बाई हे काय चालू आहे असं इड हा ए गोडबे अरे हे कोण आहे हा? कोण आहे इड काय करतो हा? मी ना मग तू मग मुलाला याच्या करता काढून देते काय? आव, हा? आव, आत्या ऐका ना. याच्या करता काढून देते हा? मग मुलाला काढून देते कंपनीत आणि इकडे धंदे करते काय? आव आत्या माझं आव मी कढीपत्ता घेत होते. आई, लय टाकायला हसू जाते नका. म्हणली. ऐक. लय टाकायला जाते म्हणली आव कढीपत्ता न्यायला आले होते. सकाळपासून ब्लाऊज टाकून आले. सकाळपासून हाय, आली तुला. का? हाय, हाय, हाय. सकाळपासून आली का? हा? तुला लाज नाही आव वाटत नका का? ना मारू मारू नका हे धंदे करते का तू? हे सांग हा, कोण कोण आहे? कोण आहे हा? हा बाबा कोण आहे? अरे ती कोण आहे हा? अरे येडं कस का आला? हाय कस काय आलं मांडीवर इकडं तू कस काय झोपली? तू? मी कुठं भांडी होते ती याच्या. मी पाहिलं मी ते तिथून आले तर पाहिलं मी